फकिरा कादंबरी भाग 3. हिवाळा आला आणि गेला, मग उन्हाळा आला. चैत्राचं चावरं ऊन धगधगू लागलं. ते पोलादाच्या रसाप्रमाणे ओसंडू लागलं. निळ्या तलम वस्त्रांचा रंग आकाशाला आला. चैत्र पालवीनं झालं नटली. नवे मुगारे लुसलुसू लागले. तारुण्यात विद्रुपताही फिकी पडते. तद्वत झालं. कराट्या-बोराट्यांनाही बहर आला. नव्या फण्या येऊन निवडुंगांची मान अधिकच उंचावली. टचटचीत लाल बोंडं डोळ्यांत भरू लागली. फण्यांचे काटे सणसणू लागले. मागवाड्याची मोठी धडपड सुरू झाली. आपापल्या दारात मागणी वाक लावून चऱ्हाटं वळायचे कामं सुरुवात केली होती. मोठी माणसं दारात सावलीला बसून पड सोडीत होती. लहान लहान पोरं चाक फिरवीत त्या उहात डोकीवर चिंध्या घेऊन मागं सरत होती. ती वैतागली होती. तापलेले चक्र कुई आवाज करीत होती. वाकाच्या बट्ट्या आणि बुरकुल सर्वत्र उडत होता. काही अंगचुकार पोरं निवडुंगात दडून आईबापांना गुंगारा देऊ पाहत होती. ती मुंगसाप्रमाणे त्या निवडुंगात शिरून दडत होती. दौलतीच्या चिंचेखाली फकिरा आणि साधू यांनी विटीदांडूचा खेळ मांडला होता. कुरघोडीच्या खेळाला राधानं मनाई केल्यामुळं सावलीला ती विटी कोंडलीत होती. दौलती चावडीवर गेला होता. रहीबाई शेळ्या घेऊन रानात गेली होती. राधाचा बसल्या जागीच डोळा लागला होता. हळूहळू चोरटी पोरं जमली. ईशा, किशा, भिवा, बळी, मुरा आले आणि डाव रंगू लागला. तोच साळा मांगाचा घम्या आला. त्यानं एक नवी खबर आणली होती. ती त्यानं पोरात सोडली. सारी पोरं एकत्र आली. आतुर होऊन घम्याभोवती जमली. घम्यामध्ये बसला. घम्या लांबट चेहऱ्याचा, गोरा व उंच होता. त्याचं नाकही लांबट होतं. मान लांब होती. त्याची शेंडीही तशीच होती. पण ती सदैव ताठ असे. तो बापासारखा बिलंदर होता. घमेंडखोरी सावळानं आपल्या लाडक्या मुलाचं नाव घमांडी ठेवलं होतं. आसपासच्या सर्व महत्त्वाच्या बातम्या प्रथम सावळाकडे येत आणि मग घमांडी त्या ओळीत घरोघरी पेरी. आजही एक नवी बातमी घेऊन तो आला होता. पोरं जमली आणि घमांडी गंभीरपणे म्हणाला, राजवाडीच्या माळावर सरकारी बंगल्याजवळ लष्कर आलंय. बघाय चालतं का? हे लष्कर कसलं असतं ते? ईशानं विचारलं आणि घम्या म्हणाला, गोऱ्या लोकांचं असतं. दांडगं असतं. परते गोरं लोक कसं असत्यात? मुरानं विचारलं. घम्या बुचकळ्यात पडला. फकिरा म्हणाला, सांग की गोरं लोक कसं असतं? ते मला ठाव नाही. घमांडीनं सांगून टाकलं आणि बळी म्हणाला, मग आपुन ते लष्कर बघू चल. राजवाडी लांब हाय रं. फकिरा माळानं पूर्वेला पाहत म्हणाला, अरे अवघी 3 मैल चला की. घम्या चेकाळून बोलला आणि सगळीच्या सगळी पोरं राजवाड्याला निघाली. फकिरा साधूला म्हणाला, साधू तू येऊ नको. पाय भाजतील.
मीच बघून येतो आणि तुला सांगतो. लवकर ये, साधू गंभीरपणे म्हणाला. मी लवकर येतो, पण आईला सांगू नको. फकीरा धोक्याची सूचना दिली आणि पोरं गाडवाटेनं धावत निघाली. ती 7 पोरं गावंदरीचा ओढा ओलांडून पुढं गेली आणि पळू लागली. आईबापांना आपली आठवण होण्यापूर्वीच लष्कर बघून परत यायचं असा विचार करून ती पळत होती. ऊन मी म्हणत होतं. माळाची वाट फोफाट्यानं भरून बिलबिलती झाली होती. उन्हानं तो फोफाटा तापला होता. उष्ण वाऱ्याच्या लाटा माळाच्या कुसळांवरती मंद गतीनं येऊन गरम धूळ डोकीवरती येत होती. सर्वांच्या डोईवरती ती गरम धूळ येत होती. त्या धुळीनं ती पोरं पळत होती. घामानं भिजली होती. धुळीची लोट उडवीत ती राजवाड्याच्या दिशेने धावत होती. शिवगाठीत होती. त्यांनी पहिल्या दमात राजवाडीचा माळ गाठला आणि समोरच्या सरकारी बंगल्याच्या सभोवती तळ देऊन पडलेल्या गोऱ्या लष्कराला ती पाहू लागली. आतुर नजरा भिरभिरू लागल्या. त्या अफाट माळावर सर्व काही तापलं होतं. वाटेकडेल फक्त एकच बाभळीचं झाड होतं, पण त्यालाही विस्तार नव्हता. पाय होलपटलेले होते आणि ते पाय होलपटलेले पोरं त्या झाडाजवळ गेले आणि एकदम थबकले. समोरच्या वाटेगावचा चंदू आतार आपलं करड्या रंगाचं घोडं दुडक्या चालीवर दामटीत येत होतं. त्यानं कल्हई रंगाचा भाला मोठा फटका बांधला होता. त्याचं रुंद कपाळ, दाट भोऱ्या निळून आकडे वळलेली मिशा, भोरी रुंद दाढी, आखूड गर्दन, मजबूत छाती व इंग्रजी जॅकेट अशा अवतारात तो कोणाचंही लक्ष वेधून घेत असे. तो सारखी घोड्याला टाच मारीत होता. त्या माळाची त्याला चीड आली होती. त्याला वाटेगाव जवळ करायचं होतं. आतारला ओळखून पोरांचे पाय मंदावले. त्याने त्याला बाजू देण्यासाठी वाट रिकामी केली. पण जवळ येताच चंदूनं लगाम ओढून घोडं उभं केलं. पोरंही मग उभी राहिली. आतारनं एक पोर निरखायला सुरुवात केली. डोळे वटारून तो पाहू लागला. सर्वांच्या पुढं फकीरा होता. त्यानं अंगात गोल पैराण घातली होती. खाली लंगोटी नेसली होती. त्याच्या रसरशीत चेहऱ्यावर घाम डबडबला होता. त्याच्या डोकीचे केस विरकटून डोकीतून पाणी मानेवर झिरपत होतं. त्याचा सावळा रंग, घारे डोळे, सरळ नाक, रुंद कपाळ आणि चेहऱ्यावरचा तरतरीत भाव पाहून चंदू बळीकडे नजर वळविली. बळी उंचीनं गिड्डा वाटत होता. त्याचा नाकतोंड देखणं दिसत होतं. त्यानं पैरण घालून खाली लंगोटी लावली होती. जवळजवळ मुरा काखेत हात धरून उभा होता. त्यानं एक खेंड डोकीला गुंडाळलं होतं. त्यानं अंगातली जुनी पैरणं फाटून तिच्या चिंध्या झाल्या होत्या. तो बिचकून उभा होता. त्याच्या मागं तो किडकिडीत किशा बुजून उभा होता. त्यानं फक्त लंगोट लावली होती. त्या लंगोटीचा मागचा उरलेला शेपटीसारखा लोंबत होता. त्यामुळं तो वाणिरीच्या
पिलाप्रमाणे दिसत होता. बहिरू मांगाचा ईशा अंगातली पैरणं खांद्यावर टाकून घेऊन पळ काढण्याच्या विचारात होता. सावळ्या मांगाचा घम्या एका पायावर उभा होता. पाय भाजत आहे असं भासविण्यासाठी तो तोंड वाकडं तिकडं करीत होता आणि आप्पा मांगाचा भिवा आतारला मनातल्या मनात शिव्या देत होता. ही सारी पोरं नीट बघून मग आपली मान उंचावून, भुवया उंचावून चंदू म्हणाला, "ए बिरमुटे की फौज, किधर भागता है? दरोडा करने को बोलो ना, वाचा बैठी क्या र?" त्यानं घम्याला पुढं बोलवीत विचारलं, तू सावळा मांग का ना र? मग लेका नक्कीच दरोडा पाडणार तर. कोण काहीतरी उत्तर देत नव्हतं. ते डोळे रोखून आत्तारची दाढी पाहत असल्यासारखे नुसते पाहत होते. मग त्यानं फकीराला विचारलं, तू रानूजी का ना र? हं. फकीरानं होकार दिला आणि आत्तार एकदम नरमाईनं बोलू लागला, अरे उन्हाच्या रणक्यात दगडाची लाही होतीया, नि तुम्ही कुठं पळताय? आम्ही लष्कर बघायला चाललोय, फकीरा म्हणाला आणि आतार पुन्हा चिडला. तो म्हणाला, काय बघायला चाललाय? लष्कर? त्याच्या वाटणीचं त्या इठोबाच्या बागात जाऊन वानर का नाही बघत? आमचं पाय भाजत्यात. फकीरा आवाज चढवून म्हणाला. मग मी काय करू? आतार गुरकला. आमासनी जाऊ द्या. मग जा की. आतारनं घोड्याचा लगाम सोडून पुन्हा टाच मारली. घोडं पुन्हा दुडक्या मारू लागलं आणि ती पोरं फासक्यातून पाखरं सुटावी तशी भरधाव धावत निघाली. त्यांनी राजवाड्याची ती सडक गाठली. सडकेच्या दुतर्फा असलेल्या वडाच्या झाडाच्या थंड सावलीत जाऊन त्यांनी दम घेतला. कोणी अंग टाकलं. सडकेच्या बाजूलाच तो सरकारी बंगला होता आणि त्या बंगल्याच्या सभोवती शुभ्र छावण्या पडल्या होत्या. आंबराईत गोरे लोक लोळत होते. मोठ्या घोड्यांच्या दावण्या पडल्या होत्या. जागोजागी गोरे गार्ड बंदुकी घेऊन पहारा देत होते. त्याचा तो विचित्र पोशाख, खाली गुडघ्यापर्यंत घोगरे, लांब हाताचे डगले, लालभडक रंग, बसकी नाक, गुबगुबीत गालं, चमत्कारिक आवाज, हे सर्व ती पोरं झाडाखाली बसून पाहू लागली. त्यांचा सारा शीण दूर झाला. ती हसू लागली. एवढ्यात शिगावचा बापू खोत घोडा उडवीत आला. त्याच्या घोड्याला पाहून लष्करी घोडी खिळली. काही दुगाण्या झाडू लागली. लष्करी शिपायांनी किंचित वळून त्यांच्याकडे पाहिलं. तो छावणीत गेला. उशिरापर्यंत आला नाही. बड्या साहेबाला जेवणाचं आमंत्रण देण्यासाठी तो आला होता. बापू खोताला ओळखून घम्या म्हणाला, ह्यो बघ त्यो शिगावचा बापू खोत, ह्यानंच राणूजीला मारलं. त्याचे ते शब्द ऐकून फकीरा गंभीर झाला. त्याच्या कपाळावर आठ्या उभ्या राहून त्याचे डोळे स्थिर झाले. तो हळू आवाजात म्हणाला, आबाला मारलं. त्याच्या आवाजात दुःख, चीड यांचं मिश्रण झालेलं होतं. आमचा गबरूबी मारला. वडाच्या मुळीवर बसत घम्या म्हणाला, नुसत्या भूताच्या पोटचा हाय ह्यो भडवीचा, आणि ह्यो त्या साहेबाच्या मैतर हाय वाटतं. बळी म्हणाला, मग हे
मग हे लष्कर बी खोताच्याच जातीचं असेल. घम्यानं शंका प्रदर्शित केली आणि किशा म्हणाला, अरे असलं कसलं हाईच? अरे असं कसं हाईच? मग नग आमासनी हे लष्कर निघूया. फकीरा त्रागा करीत म्हणाला. इतक्यात खोत त्या मोठ्या साहेबाशी बोलत बोलत त्याच्या दिशेनं येऊ लागला. आडदांड घम्यानं विचार केला आणि जवळच पडलेला दगड उचलून हातात घेतला. सारी पोरं भयभीत झाली. 7 पोरं एकाएकी गडप झाल्याचं लक्षात आलं आणि ते लक्षात येताच मांगवाड्यात गोंधळ माजला. जो तो पोरांना शोधण्यासाठी पळत सुटला. त्यांचे आईबाप रडत ओरडत धावू लागले. गलबला ऐकून राधा बाहेर पडली. एकटा साधू पाहून तिनं विचारलं, साधू फकीरा कुठे? यावर त्यानं फक्त ओठ उफरटा केली. तो काहीच बोलला नाही. राधाचंही काळीज हललं. ती हाका मारीत निघाली. तोच दौलती आला. पोरं गेली कुठं हे सगळी जण ओरडायला लागली. गेली गलका वाढला आणि पोरांचे आईबाप दौलतीच्या दारात जमले. सावळा मांगही हातात कुऱ्हाड घेऊन आला. हा सावळा मध्यम उंचीचा, सडपातळ व मजबूत होता. एकट रागीट आणि सापासारखं डूक धरणारा, म्हणून डौखेल सावळा असं त्याला लोक म्हणत होते. तो बिलंदर, चोरटा, तसाच धाडसी पण होता. अंमलदार त्याला पाण्यात पाहात आणि तो त्यांना. आसपासच्या सर्व डागीळ माणसाशी त्याची मैत्री होती. गुन्हेगार लोकांत त्याला बराच मान होता. चोरी ही पोटासाठी आणि पोटापुरतीच करावी असा त्याचा बोल असे. ऐट त्याला आवडत नसे, पण स्वतः मात्र तो फारच घमेंडीखोर होता. म्हणूनच त्यानं आपल्या लाडक्या पुत्राचं नाव घमांडी ठेवलं आणि हा घरात जे करी ते सारं मांगवाड्यात फिरून घमांडी सांगे. घमांडी नाहीसा झाला. तो फकीराच्या नादात कुठं गेला असावा असं वाटून सावळा फकीरावर आणि दौलतीवर चिडला. भुवया चढवून, डोळे वटारून तो दौलतीला म्हणाला, नाना, तुमच्या पोरांनं आमची पोरं बिघडवली बघा. हे ऐकून दौलती चिडला. इतक्या चढ्या आवाजात त्याला कोणीच बोलत नव्हतं. पण आज सावळा बोलला तेव्हा दौलती म्हणाला, तुझं चालीचं बाळ मला ठाव हाय. त्याच्या पायाला दावं बांधून लावून टाक. अरे मूळचाच नायटा, त्याला बिघडायला कशाला पाहिजे? सावळ्याचे डोकं हे उद्गार ऐकताच अधिकच फिरलं. तो तावातावातच पुढं सरसावला आणि मोठ्यानं त्याला बोलू लागला, असं बोलू नका. माझं पोर देवावानी हाय. माझ्या पोरानं काय चाल केली? मग आमच्या पोरानं तुझं पोरगं बिघडवलं असं दौलती म्हणाला. हे कसं कुठं परागंदा झालं? मग त्याला फकीरांना नेलं हे खरं कशावरनं? तुम्ही त्याचा लाड करता. तुम्ही आमच्याचा लाड करतो. दौलती भडकला. आम्ही आमच्याचाच लाड करतो असं म्हणून दौलती भडकला. तू तंडू नको. एवढ्यात कोंडी महारिकीतून परत आला. त्यानं तो गलका ऐकून घेतला आणि तो शांतपणे म्हणाला, थांबा, एकमेकांवर येऊ नका. मगाशी 5-6 पोरं माळानं पळत गेली. त्यात घम्या साऱ्याच्या पुढं उड्या मारीत होता. ऐकलंस? दौलती खेकसला आणि सर्व लोक माळानं धावत निघाले. आपण दौलतीवर उगाच गुरकलो याची लाज वाटू लागली.
सावळा गिरमुसला. तो गुमानच चालत होता, पण मनातून घम्यावर संतापला. राधाचे भरलेले डोळे फकीरात धुंडू लागले. त्या अफाट माळानं येत असलेला फकीरा दिसावा, आपण त्याला उचलून पोटाशी धरावं. त्यानं आता उशीर करू नये. तिचं मन वेडं झालं. आईची वेडी माया वेडी विचार करू लागली. ती तुपाप्रमाणे वितळली. तिची नजर तिच्यापुढं दूर जाऊ लागली आणि पुन्हा निराश होऊन परत येऊ लागली. फकीरा लवकर दिसावा म्हणून ती चरफडू लागली. ती एकदम थबकून त्या तापलेल्या धुळीत उमटलेल्या फकीराची पावलं पाहू लागली. तिनं ते पावलं ओळखली आणि ती एकदम ओरडली, आतू, हे बघा, माझ्या फकीराचं पाऊल आहे. तो इकडंच गेलाय. राधा, धीर धर. फकीरा कुठं जाणार नाही. राहीनं तिची समजूत काढली. त्या सर्वांनी पहिलं लवण ओलांडून इतक्यात पुढून चंदू आत्तार आला. त्याला पाहून सर्व उभे राहिले. आत्तारनं विचारलं, अरे का धडपडताय? कुठं निघाला? दुपारच्यानं पोरं कुठं गेल्या ती? दौलती म्हणाला, कुठं जात्या ती? गेल्या ती लष्कर छावणीवर. चंदू हातातली लगामाशी चाळा करीत म्हणाला, मला आढळली ती. आता परततील थोड्या वेळात. परतली म्हणजे बरं झालं. आता ती परतली असतील. मग ती येतील लवकर. दौलती सुटकेचा निश्वास टाकीत म्हणाला आणि चंदू मध्येच म्हणाला, मग कुठं जातीये ती? दौलू नाना, तो तुझा नातू वाटतं. चांगलं पोर निपजलं बघ, बापासारखं. आणि ही रडती, ती त्याची आई वाटतं. रडाय काय झालं? त्यो काय छावणीवर हल्ला करायला गेलाय? नाना पोराला जपा. वाघ होईल वाघ. वाघाच्या पोटी वाघच जन्मतो, कोल्हा नाही. आणि ए सावळा, ते शेंडीवालं रत्न तुझंच का? ज्या खाय तुझ्यावानीच. मर्याई हे ऐकून सारेच हसले. आतार पुढं गेला आणि सावळा चिडला. त्यांनी तो माळ ओलांडला आणि ते राजवाड्याच्या माळावर आले. एकदम त्याची गती मंद झाली. ती 7 पोरं पुढं भन्नाट धावत होती. त्यानं पाहून सर्वांना आनंद झाला. चेहऱ्यावरची काळजी दूर झाली. मग सर्वांनी माळाला बैठक दिली. तंबाखूच्या चच्या सुटल्या. पण राधा थांबली नाही. ती तशीच धावत पुढं गेली, अगदी धावत वाऱ्यासारखी. फकीरा वरमून जवळ आला. त्याला मटकन उचलून घेतलं आणि तिने पोटाशी धरलं. त्याचा मुका घेऊन पदरानं त्याचं घाम पुसला. त्याच्या पायाची धूळ झटकली. तिचे ओठ थरारले. फकीरा, कुठं गेला होतास? लष्कर बघायला गेलो होतो. फकीरानं आईकडे न बघताच उत्तर दिलं. घम्याजवळ येताच सावळानं नारळा एवढं 2 दगडं उचलले. तो डोकीच पागोटो मागं सरकून म्हणाला, ये लका, तुला जिवंत मारतो. अरे थांब, सोडा बहिरुदाजी. या भडवीच्याच अंगात सारी गोम आहे. अरे पर मारून काय होणार आहे? आप्पानं खेकसून विचारलं आणि सावळा रडकुंडीला येऊन म्हणाला, ह्याच्या पायी मी आज दौलू नानाला टाकून बोललो. मी आज ह्याला पुरूनच टाकणार. मला सोडा तुम्ही. गप बस, दौलती डोळे वटारून म्हणाला. पोरं ढोरं सारखेच असतात. या दाबांना सावळा शांत झाला. पोरं जवळ आली.
राधा काकू आपल्याला मारू देणार नाही याची त्यांना सर्वांना खात्री होती. मग सारे वाटेगावकडे निघाले. घम्या मात्र हातधोंड्याच्या अंतरानं पाय ओढीत येत होता. आधार पडला. घरी आल्याबरोबर राधा स्वयंपाकाला लागली. पहिली उन भाकरी घेऊन फकीरा व साधू दारात येऊन खात बसले. रहीबाई सुनेला मदत करू लागली. दौलतीकडे शिपाईगिरीची नोकरी आली होती. तो चावडीवरून अजून आला नव्हता. सर्वच सामसूम होती. भाकरी आणि चटणी चावीत आणि नाक फुरफुरीत. साधू हळूच म्हणाला, लष्कर बघितलंस? हो बघितलं वारदा. कसलं होतं ते लष्कर? समधी गोरं माणसं होती त्यात. बंदुकी तलवारी घोडी. ती नेसत्यात काय? अर तुमानीवर बुटावानी टोप्या. मला नाही नेलंस. टाकून गेलास. साधू लई पाय भाजलं. फोडं आल्यात पायाला माझ्या. जवा तवा असं म्हणतोस. रातचं काटं दिवसाचं फोडं मग आसमानी. आता नाही तसं म्हणणार. ते साहेब लोक माणसावानीच हायती का? अरे हो माणसावानीच, पण माकडावानी करत्यात. म्हणजे झाडावर उड्या मारत्यात. उड्या नाही र, पर कसंच बोलत्यात. किंचाळत्यात. दोघेही मोठमोठ्यानं हसले. फकीरा म्हणाला, गिचमीड र. आणि मग तिथं त्यो शिगावचा खोत आला. आबाला मारला होता त्यो. साधूनं मध्येच विचारलं, अरे हो फकीरा? हो लांबवला. त्याचं हे बोलणं राधा व राही दोघी आतून ऐकत होत्या. खोताचं नाव ऐकून त्या दाराजवळ येऊन ऐकू लागल्या. फकीरा पुढं सांगू लागला, त्या साहेबासंग बोलत आमच्याजवळ आला. घम्याला राग आला नि त्यानं दगडच उचलला. म्हणाला, ह्यानंच आमच्या रानून आणाला, पण म्याच त्याचा हात धरला. नाहीतर का धरलास? साधू चिडक्या आवाजात म्हणाला, मारू द्यायचा होता भडव्याला दगड. अरे पर समद लष्कर आमच्या मागं लागलं असतं की. फकीरा चिंतायुक्त स्वरात म्हणाला, अरे हो मी इसरलूच. साधूला आपली चूक कळून आली. समधी साहेब खोताची मैतर हाय. फकीरा म्हणाला, मग वंगाळ हाय ती. नग आमासनी ती. साधू नाराजीच्या स्वरात म्हणाला, मी आता नाही येणार ती साहेब बघाया. आणि मी बी नाही जाणार. फकीरा म्हणाला. आई लई रडली. साधू पुटपुटला, तू सांगितलं नाहीस? शाबास. असं सांगू नये. का सांगू नये? आई मला वाईट म्हणल म्हणून र. मग ती रडली का? मी तिचा हाय म्हणून. राधाला राहावे ना. ती बाहेर आली. तिनं दोघांनाही मांडीवर घेतलं. हृदयाला प्रचंड भरती आली. डोळ्यातली थेंब त्या दोघांच्या मस्तकावरती ठिबकली. तिनं तळहात फिरवून फकीराचे पाय पाहिले. त्यानं फोडं आलेले होते. तिचा कंठ दाटून आला, बाळा मी तुला वाईट म्हणणार नाही, कधीच म्हणणार नाही. नकळत आकाशानं रंग बदलला. पावसाळी वारा भरलेले ढग डोकीवर येऊन गगनात वावरू लागले. आला म्हणत
आषाढ आला, अगदी उद्यावर येऊन ठेपला. पुन्हा राणोजीचं नाव सर्वांच्या जिभेवरती खेळू लागलं. वाटेगावच्या जोगण्या उद्यावर आल्या. जिकडे तिकडे तयारी सुरू झाली. घरोघरी सणाची जुळणी आली. अमावास्येच्या दिवशी वाटेगावच्या जोगण्या जाहीर झाल्या. तशा गावोगावी पट्ट्या फिरल्या. एका नामांकित तमाशाला सुपारी दिली गेली. कुस्त्यांसाठी मोठी रक्कम जाहीर झाली. जोगण्या दिवशी बापू खोत स्वस्थ बसणार नाही त्याची कल्पना असल्यामुळं शंकरराव पाटील सावध झाले आणि ते सावध झालेले होते. गावातील तरणी माणसं जमवून त्यानं तयारी केली. जीव द्यायचा पण जोगणी जाऊ द्यायची नाही असं त्यानं निर्धार केला. मागवाड्यात मागं तरवारी घासू लागली. भैरू नाईक आपली कुऱ्हाड सानेवर लावून तयार होता आणि अमावास्येचा दिवस उगवला. गावात दिवसाबरोबर आनंदही उगवला. प्रत्येक घरात पोळी चरचरू लागली. झगपक कपडे करून पोरं बाळं मिरवू लागली. घराघरावर आनंदाचा दूध तरळू लागला. पैपावान येऊन गाव गजबजू लागलं. सकाळीच न्हावी लुगडं नेसून झडपीन झाला आणि दारोदारी फिरू लागला. प्रत्येक दारात त्याला खोबऱ्याची वाटी आणि 1 पैसा मिळू लागला. पुढचं वर्ष सुखाचं जावं म्हणून कोणीच मागं राहिलं नाही. त्यात तो दिवस त्या गावची इतिहासात प्रथमच तसा उगवत होता. नवा पायंडा पडत होता. नव्यानं जत्रा भरत होती. त्या धुंदीत लहान थोर धुंद झाले होते. फक्त एकच रुखरुख होती, ती म्हणजे बापू खोत दंगल करून जोगणी परत नेणार नाही ना. सकाळीच दौलतीच्या घरात थोडी रडारड झाली. आज 1 वर्ष झालं. याच दिवशी राणोजीला मरण आलं होतं. पण घरोघरी आनंद आणि आपण रडत बसणं बरोबर नाही असं म्हणून दौलती राधा यांनी स्वतःला धीर दिला आणि तेही त्या आनंदात मिसळले. राणोजीच्या नैवेद्यासाठी म्हणून संस्था सरकारनं सव्वा मनाचा खर्च मंजूर केला होता. त्याप्रमाणे सकाळीच राधानं डोळे पुशीत पोळ्या लाटल्या आणि एका पितळीत नैवेद्य घेऊन दौलती, फकीरा, साधू हे त्या माळाला गेले. फकीरानं हिरव्या गवताची पेंढी गबऱ्यासाठी घेतली होती, कारण त्या गबऱ्यानं राणोजीच्या आधी प्राण दिला होता. त्याचं इमान तो फकीरा विसरत नव्हता आणि विसरलासुद्धा नव्हता. दौलतीनं आसू टिपीत नैवेद्य दाखविली. कंठात आलेला हुंदका आवरला आणि तो म्हणाला, कंठात आलेला जो हुंदका होता तो त्यानं आवरला आणि तो म्हणाला, "हूं पोरांनो, आपल्या बापाच्या पाया पडा." मग फकीरा साधू यांनी डोकं जमिनीवरती टेकली. जिथं राणोजी कत्तल होऊन मेला होता त्या ठिकाणी त्यांनी आपली कपाळं टेकली. "तुझं बळ, तुझी कीर्ती, तुझी हिंमत आम्हाला येऊ दे," असं ते दोघे म्हणाले नाहीत, परंतु त्या जागेनं ती मैदानी माती नकळत त्यांच्या भाली चिटकली. त्या धरणीनं जणू त्या दोघांचं मळवटच भरलं. दौलतीनं पाहिलं, पण ती माती पुसून टाकण्याचं धैर्य त्याला झालं नाही. मग ते तिघं आज नातू घरी आले. राधानं त्यांची कपाळं पाहिली आणि तिचं रडू कोसळलं. ती माती तिनं ओळखली. ती पाहत राहिली, टक लावून पाहत राहिली. तेव्हा दौलती म्हणाला, "ती त्या जाग्याची माती हाय." "हो, म्या ओळखली."
ती लावली नाही लागली पाय पडताना. पेंढ्याचा पुडा कंबरेत खोवून तरवार फिरवली. त्या मातीनं ती त्या दोघांसनी कशी इसरल. दौलती पुढं बोलला नाही. राहीनं गंभीर चेहरा केला. तिचे आसू केव्हाच संपले होते. राधानं त्या दोघांना घरात नेलं आणि विचारलं, बापाच्या पाया पडला? हो. विचार बाबाला. काय मागितलंस त्याच्यापाशी? काहीच नाही, फकीरा म्हणाला. आणि राधा त्याच्या कपाळाकडे पाहत म्हणाली, पण तुम्ही न मागता तुमच्या वडिलानं तुम्हासनी सारं देऊन टाकलं. ती माती तुम्हासनी इसरत नाही. तुम्ही त्या मातीला इसरू नका. त्या मातीवर खोतानं आगळीक केली. ती इसरू नका आणि मरू नका. मोठं व्हा, बापासारखं मोठं व्हा. तुम्ही मोठं होईपर्यंत मी मरणार नाही. राधा वेड्यासारखी बोलत होती. हृदयात पुष्कळ दिवस तुंबलेले ते शब्द त्यावेळी बाहेर पडले होते. तिनं पदरानं तोंड पुसलं. मग फकीरा, साधू, दौलती व राही यांच्याजवळ जाऊन बसले. फकीरा दौलतीचं तोंड आपल्याकडे फिरवीत हळूच म्हणाला, बाबा, काय आई मरणार नाही ना तू? मी बी मरणार नाही. आणि थोरली आई, तिला बी आपण मरू द्यायचं नाही. दौलती म्हणाला. दुपार झाली. सव्वामानाची पंगत मागवाड्यात उठली. जोगणी निघायची वेळ झाली. लवकर या, असा पंतांचा निरोप आला. पारगावच्या पाहुण्यांसह ढीम हलगी लावून वाजत मांगाच्या तलवारी गावात निघाल्या. तरवारी, कुऱ्हाडी, भाले हत्यारांनी गल्ली भरली. 50 जवान कडेकोट तयारी करून जीवावर उद्धार झालेली होती. बारीक मोठ्या 100-200 माणूस तरवारीबरोबर चालत होतं. हलगी निनादानं हवेत जोम आणला होता. गाव भरल्यासारखं दिसू लागलं होतं. सनदशीर शिपाई म्हणून दौलती माग गर्दीत खंबीर चालला होता. शंकरराव पाटील जरीचा पटका बांधून आपल्या तानबाज घोड्यावर बसला होता. भरदार मिशानं पीळवरून त्यानं हातात नंगी तलवार घेतलेली होती. त्याच्या दाट भुवया चढल्या होत्या आणि त्याचा रुंद चेहरा आज उग्र चालला होता. विष्णुपंत आपल्या करड्या घोड्यावर जीन घालून बाहेर पडले होते. त्यांनी आज कंबर बांधली होती. त्यांनी जोगणीच्या मिरवणुकीची स्वतःच सर्व तयारी केली होती. वाटा रोखून धरण्यासाठी घोडी नेमली होती. सर्व वाटा बरोबर रोखल्या की नाही हे ते स्वतः घोडदौडीनं पाहत होते. आज बामणाच्या अंगात राणोजी मांग शिरला वाटतं, असं लोक म्हणत होती. सूर्य पश्चिमेकडून झुकला आणि जोगणी निघाली. एकदम सर्व वाद्यांनी गजर केला. एका सुरात गावानं हर हर महादेव अशी गर्जना केली. जोगणी वाट चालू लागली. तरुण दिन गुरव जोगा झाला होता आणि तसलाच देखणा रुंगा सुतार जोगणी झाला होता. ते दोघे तरवारीच्या छायेत निघाले होते. गल्ल्याबोळ पडकी भिताडं माणसांनी फुलली होती. लोकांच्या गर्दीतून जोगा आणि जोगणी पुढं सरकत होती. भाविक लोक श्रद्धेने हात जोडीत होते. जोगणी पुढं येताच राणोजीचं नाव त्याच्या ओठावरती नाचत होतं. एका दगडाच्या खिळ्यावर राधा आणि राही या सासवासूंना उभ्या होत्या.
या सासू सुन्या उभा होत्या. फकीरा आणि साधू आईच्या हात धरून उभे होते. जोगणी येऊन त्यांच्या पुढून जाणार होती. जवळून दिसावी म्हणून राधा उशीर तिथं उभी होती. मनात अनंत विचारांचा तरंग उठलेला होता. 12 महिन्यापूर्वी एक जीव कायमचा गेलेला होता, पण त्यानं या गावात कायमचा आनंद निर्माण केलेला होता. ही प्रचंड जत्रा त्याच्या रक्तानं भरत आहे. त्या रक्ताचं आणि आपलं अगदी जवळचं नातं आहे. म्हणून हे सर्व आपल्यामुळंच होत आहे. ही माणसांची धावपळ, ही आरास, ही तोरणं, हे बाजे, ह्या तरवारी, ह्या साऱ्यात आपली आत्मा संचारली आहे. आपला आत्मा त्यामध्ये संचारला आहे. राधा स्वतःला विसरली. विचारांच्या चक्रात सापडून भलतीकडे निघाली. तोच वाद्यांचा गजर जवळ येऊ लागला. तो ऐकून ती भानावर आली. जोगणीच्या पुढं सावळा मांग कुऱ्हाड वर धरून चालत होता. त्यानं दोन टांगी धोतर नेसून डोकीला टापरं बांधलेलं होतं. त्याच्या जोडीला भैरू रामोशी दिसत होता. त्याचा धिप्पाड देह आज भलताच फुगला होता. रामोशी राक्षसासारखा भासत होता. पुढून येऊन जोगणीवर कोणी झडप घेईल त्याला परत फिरू देऊ नका, असा पंतांचा त्यांना हुकूम होता. सखुजी महार हातात विळा घेऊन गर्दी दूर ठेवीत होता. पंत आणि पाटील जोगणीच्या मागेपुढं होते. जोगणी राधाच्या जवळ आली. पुढे निघाली इतक्यात पंत ओरडले, जोगणी तिथंच थांबवा. सर्व गपकन थांबले. पंत घोड्यावरून उतरून जवळ गेले नि म्हणाले, या जोगणीवर मालकी हक्क या जीवाचा आहे, त्यांना दर्शन घेऊ द्या. असं म्हणून पंत रहीबाई राधा यांच्याजवळ जाऊन म्हणाले, काकू पाया पडा, ही तुमची जोगणी. राही व राधा गोंधळून गेल्या. काय बोलावं हे त्यांना सुचेना. मग पुन्हा पंत पुढं झाले. त्यांनी फकीरा साधू यांना जोगणी दिसावी म्हणून हातानं धरून पुढं आणलं. मग दोघांनी हातं जोडली आणि चला अशी पाटलानं हाक दिली. पुन्हा सर्व वाद्य वाजू लागली. सर्व काही पुन्हा जशास तशी जोगणी निघाली. आळीपाळीनं जोगणी फिरत होती. फिरत दिवस बुडता परत आली आणि विसर्जन पावली. विष्णुपंत आणि पाटील यांच्या शिरावरचा बोजा हलका झाला. गावानं सुटकेचा निश्वास टाकला. बापू खोत आला नाही किंवा आला असला तरी त्याचं काही चाललं नसावं. जोगणीत विघ्न आलं नाही. पहिली जोगणी सुखरूप पार पडली. आता पुढचं कोणी पाहिलं, असं म्हणत लोक घरोघरी परतले. आपल्यासाठी पंतांनी जोगणी उभी केली या विचारानं राधा पुलकित झाली. त्या प्रसंगानं ती सर्व दुःख विसरली. पंतांच्या शब्दांनी रहीबाईला धीर आला. मुलगा मेला पण चीज झालं असं तिला वाटत होतं, असं तिला वाटलं. आणि गोड शब्दांनी मनाला फुलोरा येतो. आणि दौलतीनं तर 1 वर्षानंच आजचं मिशीला पीळ भरला होता. दौलतीनं आज 1 वर्षानंतर आजच मिशीला पीळ भरला होता.